नमस्कार, मी डॉक्टर वर्षा पाटील, रिषभ नर्सिंग होम जुळे सोलापूर इथून आपल्याला हे माहितीपट व्हिडिओ आज मी सांगणार आहे, बनवणार आहे। साधारणपणे मी आपल्याला लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपी याचा वंध्यत्वामध्ये काय रोल आहे याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहे। मी एक स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहे आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून रिषभ नर्सिंग होम येथे कार्यरत आहे। वंध्यत्व आपण जेव्हा एक कपल असतं त्याला 1 वर्षानंतर सुद्धा प्रॉपर प्रयत्न करून जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर आपण त्या कपलला इन्फर्टिलिटी कपल किंवा वंध्यत्व कपल असे नामांकन देतो। तर प्रत्येक कपलला लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपी करणं गरजेचं आहे का? तर आपण सुरुवातीला बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स काही करतो, जसं की पेशंटची सोनोग्राफी आणि हजबंडचं सिमेन ॲनालिसिस आणि पेशंटची HSG म्हणजे हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी, ज्यामध्ये आपण पिशवीच्या मुखाद्वारून औषध टाकून पिशवीच्या आतल्या नळ्या गर्भनलिका मोकळ्या आहेत किंवा नाहीत ते पाहतो। या 3 बेसिक तपासण्या झाल्यानंतर साधारणपणे आपण 3 ते 6 महिने पेशंटला वेळ देतो नॅचरली कन्सीव्ह करण्यासाठी, तसेच इंडक्शन करण्यासाठी आपण थोडा वेळ देतो। जर यातून पण प्रेग्नन्सी नाही राहिली 3 ते 6 महिन्यानंतर तर मग मात्र आपल्याला अशा पेशंटला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीसाठी पोस्ट करावे लागते। तर आपण या प्रोसिजरमध्ये काय करतो, तर आपण जी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करतो त्यामध्ये आपण पोटात दुर्बीण टाकून टीव्हीमध्ये आपण पाहतो की गर्भनलिका व्यवस्थित आहेत का, हेल्दी आहेत का, गर्भपिशवी हेल्दी आहे का, गर्भपिशवीवर काही गाठी वगैरे आहेत का, तसेच पिशवीच्या आतून आपण म्हणजे हिस्ट्रोस्कोपी करूनही आपण तपासणी करून पाहतो, ज्याच्यातून आपल्याला गर्भपिशवीच्या आत काही गाठी आहेत का, बारीक गाठी किंवा पडदे तयार झाले आहेत का, किंवा गर्भपिशवीचे मुख कधी पूर्वीच्या अबॉर्शनमुळे किंवा पांढरं पाणी झाल्यामुळे PID ज्याला म्हणतो आपण इन्फेक्शन, याच्यामुळे पिशवीचं तोंड बंद झाले आहे का असेल तर ते आपण ओपन करू शकतो। तसेच योनी मार्गामध्ये किंवा पाळी मार्गामध्ये काही पडदे आहेत का किंवा काही पॅथॉलॉजी आहे का तीही आपल्याला तपासून पाहता येते वजानोस्कोपीद्वारे। आणि आपण ह्या तपासणीनंतर पुन्हा 3 ते 6 महिने नॅचरली कन्सेप्शन होण्यासाठी पेशंटला ट्रायल देऊ शकतो। तर रिषभ नर्सिंग होममध्ये ही तपासणी उपलब्ध आहे आणि ज्या पेशंट्सना हे इंडिकेशन्स सांगितले असेल किंवा ज्या पेशंट्सना डॉक्टरी सल्ल्याची गरज आहे त्यांनी अवश्य रिषभ नर्सिंग होम येथे भेट द्या।